Hello everyone and good morning. In the previous lecture, we have seen that the line emission spectrum of hydrogen, at the same time the importance of Bohr's atomic model. लेकिन आपको याद होगा there were certain limitations of the Bohr's atomic model. Okay, that's why it was necessary to develop the general model for an atom, and it became possible because of the two reasons. इसमें से पहला एक है, there were two important development it took place here. The first one is de Broglie's proposal of dual behavior of matter. I told you in the previous lecture what is the meaning of the word dual. Yes, dual means here two types of nature, and second one is nothing but Heisenberg uncertainty principle. Now पहले तो हम एक काम करेंगे, हम यहाँ पे पहले देखेंगे कि क्या है डी ब्रोगली का प्रपोजल ऑफ ड्यूअल बिहेवियर ऑफ मैटर, फिर हम जानेंगे क्या है हेजनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिंसिपल. ओके, सो फर्स्ट वन इज हियर dual nature of electron or matter. An electron behaves as both particle and wave. मेरे ख्याल से प्रीवियस लेक्चर में भी मैंने आपको बोला था कि इट्स शोइंग ड्यूअल बिहेवियर. नाउ सी particle behavior as well as wave behavior. Electron has mass. We know that electron is having very negligible mass. आपको याद होगा मैंने आपको दिया था एग्जांपल स्टेडियम का, तो उसमें आपने देखा होगा कि इलेक्ट्रॉन का जो मास होता है, इलेक्ट्रॉन इज जस्ट अ वेरी टाइनी पार्टिकल हैविंग negligible mass. So electron has mass, it's a very small and possesses kinetic energy, hence it should be particle. देखो अगर वो काइनेटिक एनर्जी पजेस करता है, वी नो दैट इन द कैथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट आई टोल्ड यू, कैथोड रेज दे आर नथिंग बट द स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स, सो दे आर exerting kinetic energy, or they are exerting force on the objects which will come in their path. So अगर देखा जाए तो इस तरीके से इलेक्ट्रॉन दिखाता है अपना पार्टिकल नेचर. पार्टिकल है इसलिए इट कैन अप्लाई काइनेटिक एनर्जी. तो ये हमारी बात क्लियर हो गई. सेकेंड थिंग, एट द सेम टाइम इलेक्ट्रॉन गेट डिफ्रैक्टेड. नाउ डिफ्रैक्शन ऑफ लाइट, यू नो दैट इंटरफेरेंस ऑफ लाइट, ये आप लोग पढ़ोगे फिजिक्स में, डिटेल में पढ़ोगे. ठीक है, अभी ये जो प्रॉपर्टी होती है डिफ्रैक्शन ऑफ लाइट की, ये दिखाते हैं इलेक्ट्रॉन्स. सो इन द सेम वे एज लाइट वेव्स गेट डिफ्रैक्टेड, आई टोल्ड यू लाइट वेव जिस तरीके से दिखाते हैं डिफ्रैक्शन की प्रॉपर्टी, एट द सेम टाइम इलेक्ट्रॉन इज आल्सो शोइंग द डिफ्रैक्शन प्रॉपर्टी. ओके, नाउ दिस इज पॉसिबल ओनली व्हेन इलेक्ट्रॉन हैज वेव नेचर. इसका मतलब यह हुआ इलेक्ट्रॉन can behave like a particle because it is exerting the force, or it is having kinetic energy. At the same time electron also behave like a wave because it is just like the it shows the property of diffraction of light. तो ये दिखाते हैं only waves. इस तरीके से डी ब्रोगली ने बताया, he suggested that all material objects shows dual nature. जितने भी मटेरियल होते हैं ऑब्जेक्ट्स, पार्टिकल नेचर वाले, मटेरियल वाले, it shows dual nature. I mean one is wave nature and the other one is particle nature. Every object which possesses a mass and velocity behaves as both particle and wave. असं कोणताही वस्तू तुम्ही घ्या
ज्याला मास आहे, ज्याला वस्तुमान आहे आणि ज्याला काय आहे वेग आहे, आई मीन इट इज हैविंग वेलोसिटी, तो वो क्या दिखाएगा, इट विल शो ड्यूअल नेचर, इट विल शो बोथ पार्टिकल एज वेल एज वेव नेचर. ओके, ये किसने बताया, ये बताया था डी ब्रोगलाई. ओके, अकॉर्डिंग टू द डी ब्रोगलाई द वेवलेंथ लैम्बडा, अभी यहां पे देखो ये है हमारे पास है एक्सप्रेशन, मैंने लिख के रखा है ताकि हमारा थोड़ा टाइम सेव हो जाए, बाकी कुछ नहीं. यू नो, अकॉर्डिंग टू डी ब्रोगलाई द वेवलेंथ लैम्बडा ऑफ पार्टिकल ऑफ मास m moving with velocity v is given by, so lambda is equal to h upon mv, where lambda is nothing but wavelength. You know that all that symbols I told you, right? Wavelength, wave number, amplitude, then frequency, velocity, आपको याद होगा. All that parameters of wave we have taken already. Now यहां पे क्या दिया है, लैम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. यहां पे h पता है आपको, h इज नथिंग बट द प्लैंक्स कांस्टेंट, m इज नथिंग बट द मास एंड v इज नथिंग बट द वेलोसिटी. नाउ सी, वो जो यहां पे जो m दिया है ये है मास ऑफ द, आई मीन मास ऑफ द पार्टिकल, v इज द नथिंग बट वेलोसिटी ऑफ द पार्टिकल. सो लैम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. ठीक है, आपको पता है, आपने शायद पढ़ा होगा 9-10 में या फिर अभी इन फिजिक्स, व्हाट इज मीन बाय मोमेंटम. मोमेंटम माहिती तुम्हाला काय असतं, इन मराठी इट इज कॉल्ड संवेग, वस्तुमान आणि वेग यांचं गुणाकार. सो p हा त्याला सिम्बॉल असतो, p इज इक्वल टू m इंटू v. मोमेंटम इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास and velocity of the that particle or object, whatever. तो mv is equal to काय येतं, p येतं. p is a symbol for momentum. momentum म्हणजे संवेग. ओके, मोमेंटम मतलब क्या होता है, कोई भी ऑब्जेक्ट का अगर मास होता है m और अगर वो मूव हो रहा है विथ वेलोसिटी v, then it has momentum is equal to p. Okay, now here from the equation it is clear that, अभी ये अगर आप देखोगे इक्वेशन तो आपको पता है यहां पे हो जाएगा p, लैम्बडा इज इक्वल टू h अपॉन p हो जाएगा. यहां पे लैम्बडा क्या है, यहां पे वेवलेंथ. यस, व्हाट इज h हियर, प्लैंक्स कांस्टेंट. व्हाट इज p हियर, मोमेंटम. ओके, it is clear that the wavelength of the moving particle is inversely proportional to mass. विचार करा, इथे जो हा जो मास जर वाढला ना तर काय होईल, ही पूर्ण व्हॅल्यू कमी होऊन जाईल. ओके, m जर वाढलं तर ही व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. म्हणजे हे जर झालं कमी तर काय होईल, कमी, लैम्बडा कमी होईल. आई मीन अगर यहां पे मास कम होता है तो क्या होगा, लैम्बडा का वैल्यू बढ़ जाएगा, और अगर ये मास यहां पे बढ़ता है तो लैम्बडा का वैल्यू यहां पे क्या हो जाएगा, यस, अगर मास बढ़ेगा तो लैम्बडा का वैल्यू यहां पे कम हो जाएगा. सो वी कैन से वन थिंग हियर, यस, द वेवलेंथ ऑफ द मूविंग पार्टिकल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. वेवलेंथ ऑफ द मूविंग पार्टिकल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. देयरफॉर द हेवियर पार्टिकल, देखिए अगर यहां पे हम बात करते हैं, मास अगर कम है तो ज्यादा होगी वेवलेंथ, मास अगर ज्यादा है तो कम होगी वेवलेंथ. सो हियर नाउ देयरफॉर द हेवियर पार्टिकल, जो पार्टिकल्स हेवी है, जिनका मास ज्यादा है, दे हैव मच स्मॉलर वेवलेंथ. आणि ज्यांचं मास कमी आहे, यू नो, स्मॉलर वेवलेंथ, यू नो, इफ यू सी, आता इथे बघा इलेक्ट्रॉनचा जर आपण विचार केला, इलेक्ट्रॉन इज हैविंग निग्लिजिबल मास, वेरी वेरी स्मॉल मास, तो इनका मास क्या होता है, कम होता है, इसलिए इनका क्या होगा, ज्यादा होगा वेवलेंथ. सो दैट लास्ट सेंटेंस इज वेरी इंपॉर्टेंट फॉर अस. देयरफॉर the heavier particle will possess
much smaller wavelength as compared to lighter particles like electrons. समजलं तुम्हाला असेल, मास पार्टिकल जेवढं कमी तेवढी त्याची जास्त असेल वेवलेंथ, मास जेवढं जास्त तेवढं कमी असेल वेवलेंथ. सो yes, wavelength is nothing but inversely proportional to mass. जास्त तुम्हाला डीप मध्ये जायची गरज नाहीये. इट्स अ व्हेरी इझी कन्सेप्ट टू अंडरस्टैंड. नाउ सो दिस इज नथिंग बट डी ब्रोगली प्रपोजल ऑफ ड्यूअल बिहेवियर ऑफ मैटर. ओके, अभी हम जानेंगे हाइजेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल. इससे पहले मैं चाहूंगा कि आप इसको लिख लीजिए प्रॉपरली आपके नोटबुक में. ओके, now the next is here Heisenberg uncertainty principle. Now in this way, in 1927 he given this principle, and it is written here, it is not possible to determine simultaneously the position and momentum of a moving माइक्रोस्कोपिक पार्टिकल. माइक्रो का मीनिंग होता है वेरी वेरी स्मॉल. सो इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन साइमल्टेनियसली द पोजीशन एंड मोमेंटम ऑफ मूविंग पार्टिकल, स्पेशली माइक्रोस्कोपिक पार्टिकल लाइक इलेक्ट्रॉन. एज आई टोल्ड यू, इलेक्ट्रॉन इज हैविंग वेरी वेरी निग्लिजिबल मास, वेरी वेरी स्मॉल मास. सो असं जर काही पार्टिकल असेल त्याला आपण म्हणतो मायक्रोस्कोपिक पार्टिकल, व्हेरी स्मॉल साईज. तर त्याचं पोझिशन आणि मोमेंटम डिटरमाइन करणं म्हणजे शोधून काढणं डिफिकल्ट आहे. इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली द पोझिशन अँड मोमेंटम. पोझिशन इन द सेन्स इलेक्ट्रॉन नेमका कुठे आहे न्यूक्लियसमध्ये, आय मीन ॲट हाऊ मच डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. Now see, here also given me the explanation. If delta x is the, क्या लिखा है दिखा यहाँ पे, delta x is nothing but uncertainty in the determination of position. क्या है यहाँ पे delta x? Delta x is nothing but the uncertainty in determination of position, and delta p is nothing but, yes, uncertainty in determination of momentum. आपको पता है x we have taken because we don't know the position of the electron, and p is the symbol for momentum. So here, if delta p is nothing but the uncertainty in determination of momentum of the small moving particle, then according to the Heisenberg, delta x and delta p, they are, yes, greater than or equal to h upon 4 pi. तुम्हाला माहिती आहे इथे h काय असतो, इथे h आहे प्लँक्स कॉन्स्टंट. सो हियर h इज प्लँक्स कॉन्स्टंट, बट डेल्टा p जे आहे काय, डेल्टा p, इट इज नथिंग बट द अनसर्टनिटी इन द डिटर्मिनेशन ऑफ मोमेंटम. इट इज इक्वल टू m into delta v, where m is nothing but the mass of the particle, and delta v यहाँ पे क्या आएगा, yes, it is nothing but the uncertainty in the determination of velocity. Now see, delta x, delta p are greater than or equal to h upon 4 pi, right? Now here delta x, okay, now देखिए यहाँ पे हम डेल्टा पी का जो वैल्यू है क्या है, वो m डेल्टा v यहां पुट करेंगे. तो इथे बघा डेल्टा s, आणि मग याच्या ऐवजी आपण लिहिलंय m डेल्टा v. इट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू h अपॉन 4 पाय.
मग आपण एक काम केलं, इथे हा जो m आहे ना, हा m आपण खाली आणला इथे बघा. नाउ डेल्टा x and डेल्टा v are greater than or equal to h upon 4 pi m. Okay, now this is nothing but equation number 1. मी जर सांगितलंय डेल्टा v काय इथे, it is nothing but the uncertainty in the determination of velocity. Delta x is nothing but the uncertainty in determination of the position. And now you can see, आता तुम्ही इथे बघाल काय इथे m काय असेल, m yes is the mass of the particle. मी तुम्हाला सांगितलं आहे this. From equation 1 it is clear that the minimum uncertainty in the simultaneous determination of the position and velocity is equal to h upon 4 pi m. हे जे काय आहे लिहिलेले ते इक्वेशन या विषयी तो सांगितलेला आहे. काय बघितलं तुम्ही, इट इज क्लिअर दॅट मिनिमम अनसर्टनिटी इन द सायमल्टेनियस determination of position and velocity is equal to h upon 4 pi m. Hence, smaller the mass of the particle, greater is the uncertainty. म्हणजे जेवढं त्या पार्टिकलचा मास कमी असेल तेवढी जास्त असेल अनसर्टनिटी. बघा इलेक्ट्रॉन विषयी सांगणं जास्त डिफिकल्ट आहे कारण त्याचं मास खूप कमी. आपण बघितलं इलेक्ट्रॉन इज द is the particle, I will say, having a negligible mass, and that's why its position is very very difficult to find. So यहाँ पे लिखा है smaller the mass of the particle, greater is the uncertainty. तर पहिला आपण जे बघितलं ते yes, and the second one now is nothing but the Heisenberg's uncertainty principle. These two, that these two terms help to build the model properly. I mean about the general model I am saying. याच्याने जनरल मॉडेल ॲटम विषयी प्रॉपरली मांडण्यात आलं. ओके, इलेक्ट्रॉनचं नक्की नेमकी त्याचं पोझिशन काय असते, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन, व्हॉट इज द लोकेशन ऑफ इलेक्ट्रॉन. It was difficult to find, but we can just predict where electron can spend its more time. तर अशाने atomic orbital नावाची आली कन्सेप्ट. atomic orbital, atomic तर ते काय आहे आपण बघणार आहोत. बरं तिथे काम करा, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा ही गोष्टी. ओके, राईट डाऊन दिस वन प्रॉपरली. जसं मी तुला सांगितलं इलेक्ट्रॉनचं पोझिशन, त्याचं लोकेशन आणि त्याची एनर्जी काय आहे हे माहिती नव्हतं. सो यू नो दॅट then the new concept of atomic orbital it was introduced. Atomic orbitals काय असतात हे समजून घेऊया. yes, the three-dimensional region in the space around the nucleus in which probability of finding the electron is maximum. Yes, this is the definition for atomic orbitals. Three-dimensional region, 3D, in the space around the nucleus. न्यूक्लियसच्या
सभोवती आसपास ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता सर्वाधिक असेल त्याला म्हणतात ॲटॉमिक ऑर्बिटल. असं बघा, आता मगाशी आपण बघितलं देयर इज अ वन वर्ड यू नो दॅट अनसर्टनिटी. म्हणजे काय असतं माहितीये? अनिश्चित. आता सगळं तर शब्द अवघड आहे मराठीत लिहिणं, बट यू कॅन अंडरस्टँड. अनिश्चितपणा, यु नो दे आर नॉट प्रोबेबल, अनसर्टन, अनिश्चित. तसं इथे आहे वन वर्ड दॅट इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी. म्हणजे काय? पॉसिबिलिटी, शक्यता. द 3 dimensional region in the space around the nucleus where the probability of finding the electron is maximum. We can say just 99% तो त्या ठिकाणी असतो. असा रिजन ज्या ठिकाणी काय होता? इलेक्ट्रॉन हा असतो. इलेक्ट्रॉन वहां पे अपना टाइम स्पेंड करता है, मैक्सिमम टाइम. उस रीजन को हम लोग बोलते हैं एटॉमिक ऑर्बिटल. सो इन दिस वे द कंसेप्ट ऑफ एटॉमिक ऑर्बिटल इट वाज इंट्रोड्यूस. हम जानेंगे ये एटॉमिक ऑर्बिटल्स होते हैं 4 टाइप के. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल एंड एफ ऑर्बिटल. सो इस तरीके से 4 टाइप्स के होंगे एटॉमिक ऑर्बिटल्स. हम जानेंगे इनके बारे में डिटेल में. इससे पहले अभी हमें देखना होगा, मतलब बघायचे इंपॉर्टंट कंसेप्ट ऑफ क्वांटम नंबर. नाउ सी हियर क्वांटम नंबर. Quantum number is very important topic in case of chemistry. Now, क्या होते हैं ये quantum numbers? See now, the numbers which gives us idea regarding the state of electron, location and energy of the electron relative to nucleus. The numbers which gives us idea regarding the state of electron, location and the energy of the electron relative to the nucleus is known as quantum numbers. ह्या नंबर्स वरून आपल्याला आयडिया येते की इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असेल, तो कोणत्या शेल मध्ये आहे. आय मीन शेल मध्ये काय असतं तुम्हाला? शेल, आय टोल्ड यू, ऑर्बिट, shell, stationary state, energy level, all these are the terms same. They are used for the term orbit. है ना? So the numbers which gives us idea regarding the state of the electron, location and energy of the electron relative to the nucleus. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस पासून किती डिस्टन्स वरती आहे, नेमका कुठे आहे, त्याची एनर्जी किती आहे, याविषयी आपल्याला जे सांगतात त्यांना म्हणायचं क्वांटम नंबर्स. देयर आर 4 टाइप्स ऑफ क्वांटम नंबर्स. सो देयर आर 4 टाइप्स ऑफ क्वांटम नंबर्स. आणि हे आहेत
number 1 is principal quantum number, principal quantum number, याला सिम्बॉल वापरतो n. Then the next one is azimuthal quantum number, याला आपण वापरतो सिम्बॉल L. Then magnetic quantum number, M. And the fourth one is spin quantum number, याला सिम्बॉल आहे S. ह्या 4 क्वांटम नंबर्स वरून आपल्याला पूर्ण आयडिया येते त्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी विषयी, त्याच्या पोझिशन विषयी, त्याच्या स्टेट विषयी. सो दीज आर द 4 क्वांटम नंबर्स. दे आर वेरी इजी टू अंडरस्टैंड, बट प्रॉपरली आपको उनको पढ़ना होगा. आता पहिल्यांदा बघा, आपण बघूया प्रिन्सिपल क्वांटम नंबर. वन बाय वन वी हैव टू सी ऑल द 4 क्वांटम नंबर्स. आज आपण सुरू करू प्रिन्सिपल क्वांटम नंबर पासून. सो yes, principal quantum number. Now as I told you, the symbol for this is nothing but small n. So small n is the symbol for principal quantum number. It gives main energy level to which electron belongs. मी तुम्हाला सांगितलं सिम्बॉल काय यासाठी, स्मॉल n is the symbol for principal quantum number. It gives main energy level to which electron belongs. विचार करा, समजा एक इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यासाठी n ची व्हॅल्यू आहे 2. म्हणजे काय, इट इज प्रेझेंट इन द सेकंड एनर्जी लेवल और सेकंड शेल. सो हियर यू कैन से इट गिव्स द मेन एनर्जी लेवल, आई मीन शेल नंबर और ऑर्बिट नंबर. ओके, इट इज represented by symbol small n and gives us idea about the distance of electron from the nucleus. इमॅजिन करा, इलेक्ट्रॉन 2 आहेत. पहिला इलेक्ट्रॉन जो आहे ना, हा आहे सेकंड शेल मध्ये, आणि इलेक्ट्रॉन दुसरा जो आहे ना, तो समजा आहे 5व्या शेल मध्ये. ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे, जो इलेक्ट्रॉन असेल 5व्या ऑर्बिट मध्ये तो न्यूक्लियस पासून काय असेल, दूर असेल. आणि हा जो असेल ज्यासाठी n ची व्हॅल्यू येते 2, तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असेल. सो इट इज, yes, it gives us idea about the distance of electron from the nucleus. It can be represented by symbols K, L, M, N, etc.
यांच्याकरता आपण सिम्बॉल वापरू शकतो, जसं की के, एल, एम आणि एन इन दिस वे. सो हे 3 पॉइंट मध्ये लिहून घ्या. Then the next point here, point number 4, the maximum number of electrons, the maximum number of electrons present in the shell can be given by the formula twice n square. So suppose here आपण म्हणूया इथे n is nothing but the principal quantum number. n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3 and n is equal to 4. हे आपण समजूया ऑर्बिट नंबर आहे. ठीक आहे, ऑर्बिट नंबर. त्याला आपण म्हणतो शेल. फर्स्ट ऑर्बिटला आपण म्हणू शकतो के, याला म्हणणार एल, याला म्हणणार एम, याला म्हणणार एन. सो दीज आर द नोटेशन्स फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्बिट्स. ऑर्बिट नंबर 1 is also known as the K shell, and same for orbit number 2, L shell, then M and then N. So हे आहे इथे शेल नंबर, or we can say shell symbol. Then as I told you, maximum number of electrons can be given by the formula 2n square. So 2 in bracket 1 square, 2 in bracket 2 square, 2 in bracket 3 square. इथे n ची व्हॅल्यू पण कळली काय? इथे n म्हणजे काय असणार आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे दुसरं काही नसून काय असेल? ऑर्बिट नंबर और शेल नंबर. सो 2 in bracket 4 square क्या आएगा यहाँ पे? 2 into 1 is equal to 2 electrons, 2 into 4 is equal to 8 electrons, 2 into 9 that is equal to 18 electrons, and 2 is into 16 that is equal to 32 electrons. So in this way we can calculate maximum number of electrons present in any shell or orbit. Okay, so remember, that's why you know that in the first shell we can take only 2 electrons, in the second shell we can take 8 electron maximum. यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील पण यांच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणं पॉसिबल नाहीये. So by this way we can get here a maximum number of electrons. Okay, principal quantum number I told you is nothing but orbit number. Yes, बघा, for example this is the nucleus, first shell, second shell, third shell, and here is the fourth shell. Nucleus contain proton and neutron, so overall it is having positive charge because protons having positive charge, neutrons having no charge. फर्स्ट शेल के लिए आएगा K, इसके लिए आएगा L, इसके लिए आएगा M, इसके लिए आएगा N. ये है ऑर्बिट नंबर 1. सो हियर N is equal to 1, N is equal to 2, N is equal to 3 and N is equal to 4. Very simple. So ये है यहाँ पे शेल नंबर and these are nothing but the, by using this formula we can calculate maximum number of electrons. So overall principal quantum number जो है it gives us the main energy level or orbit number. Okay, and secondly it also gives us idea regarding the
energy of the principal shell. So here it gives us shell number and energy of, yes, energy of the principal shell, principal shell. इथे आपला पहिला क्वांटम नंबर संपलाय, त्याचं नाव आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. या KLMN ह्या ज्या शेल्स आहेत यांच्यामध्ये पुन्हा आता असतात सबशेल्स. त्या कशा असतात आपण जाणून घेऊया. तुम्ही हे सगळं नोट डाऊन करा आणि हा फॉर्म इथे लक्षात ठेवा तुम्ही की हे सिम्बॉल्स काय आहे आणि हे आहे हा फॉर्म्युला आहे कशासाठी, टू कॅल्क्युलेट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एनी शेल. ओके, नोट डाऊन दिस वन प्रॉपरली. I think that we should stop for today. कारण कसं आहे क्वांटम नंबर समजून घ्यायला तुम्हाला फ्रेश माइंड लागेल, ठीक आहे. आणि आपल्या व्हिडिओची जी लेंथ आहे ती पण जरा स्मॉल असली पाहिजे, कारण मग पुन्हा तुम्हाला त्रास होतो, म्हणजे आम्हाला त्रास होतो व्हाईल अपलोडिंग, ठीक आहे. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण आज थांबून घेऊया इथे. इन द नेक्स्ट लेक्चर आय विल टेक हिअर द नेक्स्ट क्वांटम नंबर्स. ओके, लक्षात घ्या क्वांटम नंबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आतापर्यंत आपण जे बघत होतो हे सगळं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्यानंतर डी ब्रोग्ली, ड्युअल नेचर, हे प्रिन्सिपल, सगळ्या ह्या ज्या गोष्टी यांच्यापेक्षा क्वांटम नंबर आणि इथून पुढचे टॉपिक्स लेक्चर्स आपल्याला जास्त करून महत्त्वाचे आहेत ॲज फार ॲज केमिस्ट्रीज पॉईंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे. तेव्हा तुम्ही समजून घ्या आणि बाकी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला विचारा. चला, फॉर टुडे वी विल स्टॉप हिअर. गुड बाय.